नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोनिकाच कुकिंग केवमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत, चविष्ट, मसालेदार आणि हॉटेलसारखा कोळंबी मसाला। ही रेसिपी एकदा करून पाहिली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवातीला मी ह्या कोळंब्या अगदी स्वच्छ धुवून आणि त्यातला काळा दोरा काढून टाकला, म्हणजे आपल्याला कडवट होणार नाही भाजी। आणि आता आलं, कोथिंबीर, लसूण हे सर्व एकत्र करून त्याची पेस्ट करून घेतली। हळद आणि मीठ लावून घेतलं आणि ही पेस्ट टाकून हे आपण मॅरिनेट करायला साईडला ठेवून द्यायचे आहे। मॅरिनेशन हे अंदाजे 1 ते 2 तास जरी झालं तरी ते आपली कोळंबी एकदम छान लागेल आणि त्याच्यामध्ये हा सर्व मसाला मुरला जाईल। आता आपण रेसिपीकडे वळूया। पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि अंदाजे मी इथे 4 बारीक कांदे घेतलेले आहेत। तर हे सर्व बारीक चिरलेला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा गुलाबी झाला की त्यामध्ये हळद टाकायची, थोडासा काळा मसाला अंदाजे 1 ते 2 चमचे आणि 1 ते 2 चमचे लाल तिखट। आता हे सर्व आपल्याला छान मिसळून घ्यायचं आहे आणि अंदाजे बारीक चिरलेले 4 टोमॅटो मी इथे घेतलेले आहेत। हे सर्व छान परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम ही बारीक ठेवायची आहे। जेवढा मसाला छान परतला जाईल तेवढी त्या भाजीची, कुठल्याही भाजीची टेस्ट अगदी छान येते। आता ही आपण सुरुवातीला जी आलं लसणाची पेस्ट करून घेतली होती ती आपण आता इथे टाकून घेतली आहे आणि पुन्हा एकदा बारीक गॅसवर छान परतून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे। आता स्वच्छ धुतलेली कोळंबी आणि आपली मॅरिनेट झालेली कोळंबी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। मसाल्यासोबत ही कोळंबी छान मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून त्यामध्ये 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। कोळंबी जास्त वेळ शिजवू नका। शेवटी काळा मसाला आणि कोथिंबीर घालून आपल्याला ती 1 मिनिट छान परतून घ्यायची आहे। सर्वात शेवटी थोडेसे कोकम आणि मीठ घालून आपण आपली डिश ही पूर्ण केलेली आहे। कोळंबी जास्त वेळ शिजवायची नाहीये, नाहीतर ती रबरी होते। कोळंबी धुतल्यानंतर तिला पूर्णपणे निथळू द्यायचं आहे। मसाला तेल सुटेपर्यंत परतला तर त्याची चव खूप छान येते। थोडासा काळा मसाला घातल्याने खास महाराष्ट्रीयन चव येते। तिखटपणा हा आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करायचा आहे आणि सर्वात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालून आपण ही कोळंबी मसाला सर्व्ह करणार आहोत। माझी रेसिपी आवडल्यास मला नक्की फॉलो करा। धन्यवाद।